नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण गेलो नरोभाऊला शूज घ्यायला. नरोभाऊला घ्यायचं होतं मस्तपैकी शूज, कारण की आपल्या उद्या होत्या कबड्डीच्या मॅचेस. मग काय विनायक बाबा सोबत आलता, मस्तपैकी नवीन नवीन आपल्याला शूज दाखवत होता तो. अच्छा, हमको सिखा रिया है. नरोभाऊला एक शूज आवडला होता, हा ऑरेंज कलरचा. खूप वेळा त्याने घालून बघितला, पण त्याला काही हे होत नव्हतं. मग सारखं चेंज करून बघा, एकदा ऑरेंज घातला, नायकीचा घातला, न्यू बॅलन्स घातला, पण त्याला काही शूज पसंत होत नव्हतं. त्याला हा ऑरेंज कलरचा शूज आवडला होता. त्याने त्यात घालून वॉकिंग वगैरे करून बघितले, कम्फर्टेबल वाटतोय का नाही. एक दोन वेळेस रनिंग करून बघितली इकडे तिकडे. विचारत होता कसं वाटतं शूज, कसं नाही. शूज तर छान वाटत होतं त्याला. तेवढ्यात विनायक भाऊने हा शूज घेतला आदिदासचा. हा शूजची प्राईस विचारली आम्ही त्याला, तर आम्ही एक महिना अगोदर आलो होतो. त्यावेळेस शूजची प्राईस होती 2800 रुपये, आणि आता अचानकच या शूजची प्राईस 3200 रुपये झाली. विनायक भाऊ म्हटलं हे काय बरोबर नाही. आता आम्ही निघालो होतो घरी, पण ह्या दोघांना आली ती चहाची तलप. मग काय चहा प्यायला गेलो. ह्याला कळलं व्हिडिओ काढतो थांबा, स्नॅप काढ लागला हा विनायक भाऊ. ह्याला म्हणलं तू काय ह्या साईडला दिसत नाही, ह्या साईडला येऊन उभा राहा. त्याने पण आपल्याला लगेच ऐकलं, ह्या साईडचा तो ह्या साईडला येऊन उभा राहिला. मग काय चहा पिलो आणि आम्ही गेलो घरी. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.